तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगलाय। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले। फडणवीसांचं वक्तव्य नैराश्यातून आल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। गाढवाची अंगी चंदनाची उटी, राखे सवे भेटी केली तळे। म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच। अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण सध्याचा राजकीय धुराळा, त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही। तुकोबा रायाचं अजून एक वाक्य आहे, ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा। काय? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल। कुकर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का, तरी नाही तो हे चिखल हात माझा स्वर्ग आहे। ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची आहे। ते चिखलात लोळतायत, आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुखात आनंद घेत होते। आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला, त्या डबक्यात ती डुकरं लोळतायत। आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची का वचवच सुरू आहे बरं का, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, हे त्यांचे नैराश्य आहे, दुसरं काही नाही। निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो।